नमस्कार अमरावती. अमरावती शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या 1 वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या घरफोडीच्या 2 सराईत आरोपींना फ्रेझरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडून तब्बल 24,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातील 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अमरावतीतील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी एका किराणा दुकानात घरफोडी करून 12,000 रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपी पोलिसांच्या हाताला लागत नव्हते. मात्र तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी भारत दिलीप पवार आणि पवन सुभाष चक्रे या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी केवळ एका दुकानफोडीची नव्हे तर मागील 1.5 वर्षात शहरातील विविध भागात तब्बल 9 घरफोडी आणि चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 18,58,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 3,69,500 रुपयांची रोकड तसेच 4 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 24,22,500 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे फ्रेझरपुरा, राजापेठ, गाडगीनगर आणि इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा अंतर्गत एक फिर्यादी आहे. त्यांचं किराणा दुकान होतं. त्यांनी किराणा दुकानातील त्यांची काही कॅश चोरी केली याबद्दल पोलीस स्टेशनला 2025ला गुन्हा दाखल होता, 514/25. तर सदर गुन्ह्याच्या तांत्रिक तपासादरम्यान आम्हाला काही लिंक मिळाली. त्यानुसार आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलं की जे की रेकॉर्डवर नव्हते आतापर्यंत. तर त्या आरोपींच्या ताब्यातून आम्ही जवळपास आता सध्या आजच्या कंडिशनला 134 ग्रॅम सोने, 134 ग्रॅम 970 मिली सोने, नगदी रोख 3,69,500 रुपये आणि 4 दुचाकी गाड्या यांची किंमत 1,95,000 असा एकूण 24,22,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पोस्टे फ्रेझरपुरा येथील 3 गुन्हे आहेत. 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पोस्टे बडनेरा येथील 1 गुन्हा आहे, पोस्टे गाडगेनगर येथील 3 गुन्हे आणि राजापेठ येथील 2 गुन्हे असे घरफोडी तसेच वाहन चोरीचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत. नमूद आरोपितांकडे अधिक तपास सुरू आहे आणि त्यांच्याकडनं जे मुद्देमाल उघडकीस आलेला आहे त्याबद्दल अधिक तपास सुरू आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला साहेब यांच्या तसेच पोलीस उपायुक्त श्री श्याम घुगे, पोलीस उपायुक्त श्री यशवंत सोळंके सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दोन्ही तपास पथकाचे प्रमुख राहुल महाजन, PSI राहुल महाजन, पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार राजा शेखवाले, सचिन बोरकर, सूरज यादव, अखिल दळवी तसेच जयेश परिवाले, रोशन वराडे, प्रशांत वानखेडे, सागर चव्हाण, जावेद पटेल, धर्मा शिंदे, अमोल राठोड, उमेश सुलपार इत्यादींनी केलेली आहे. किती आरोपी पकडले गेले आहेत? यामध्ये 2 आरोपी पकडलेले आहेत. कुठून? 2 आरोपी आपण अमरावती येथूनच पकडलेले आहेत. ते त्यांना तांत्रिक तपास म्हणून निष्पन्न केलेला आहे.